भारतीय जनता पार्टी हा पक्ष निष्ठावंतांचा व संघमार्गी चालणारा पक्ष म्हणून ओळखला जातो। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी या पक्षाची ओळख ही भारत मातेप्रती निष्ठावंत पक्ष म्हणून निर्माण केली आहे। परंतु या निष्ठावान पक्षाच्या निष्ठावान नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पदरी अवहेलना आल्याचं दिसून येतंय। फार मागे न जाता 2014 पासून पाहता पक्षाची ताकद वाढवण्याकरता इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची मेगा भरती भाजपमध्ये झाली। त्यांना नुसता प्रवेशच नाही तर पक्षातील वरिष्ठ पदही देण्यात आले। त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजीचं वातावरण आहे, असंतोष खदखदत आहे। आम्ही सतरंजाच उचलत राहावं का असं त्यांचं म्हणणं आहे। अमरावती महानगरपालिकेतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही। अमरावती महानगरपालिकेत भाजपची सत्ता असतानाही नाराजीचा सूर आहे। 2017 मध्ये मतदार राजाने भाजपाला कौल दिला। हा विश्वास भाजप सार्थ ठरवतोय का? स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचा नारा देणाऱ्या भाजपाला त्याचा विसर पडलाय। सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे, नाल्या तुंबलेल्या, डासांचा प्रादुर्भाव, त्याने झालेला आजारांचा प्रादुर्भाव असं भयानक चित्र शहरातील आहे। शहर स्वच्छतेच्या नावावर ढिसाळ नियोजन नागरिकांमध्ये असंतोष पसरवत आहे। लाखो रुपयांचे ठेके फवारणी, धुवारणी, कचरा उचलणे यासाठी दिले गेले आहेत। परंतु डासांच्या उच्चाटनासाठी काहीही उपाय केले जात नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे। खंबीर नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली आहे। त्या कामगिरीवर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपण बाजी मारू असा विश्वास भाजप नेत्यांना होता, परंतु तसे चालत नाही हे नागरिकांनीच भाजपला दाखवून दिलं आहे। स्थानिक पातळीवरही नागरिकांना अपेक्षित कामं होणं गरजेचं आहे। आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, त्यासाठी तरी स्थानिक नेत्यांनी धडा घेण्याची गरज आहे। अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती दयनीय असताना मोजक्या कार्यकर्त्यांनी भाजपचं अस्तित्व टिकवून ठेवलं, परंतु त्यांची किंमत केली गेली नाही असा सूर आहे। त्यावेळी मोजक्या लोकांमुळे भाजप तरली। पुढे मोदी लाटेमध्ये अनेक आयात केले गेले, त्यांना पदही दिली गेली, तर निष्ठावानांना डावललं गेलं। कार्यकर्त्यांनीच एकनिष्ठ राहावं का? नेत्यांनी, जनप्रतिनिधींनीही हे पथ्य पाळू नये काय असाही प्रश्न विचारला जातोय। लोकसभा विधानसभा निवडणुकीत फाजील आत्मविश्वास भाजपला नडला, फटका बसला। त्यापेक्षाही जास्त फटका येत्या महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला सहन करावा लागल्यास त्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणे व जनतेला दाखवलेले स्वप्न साखर झोपेतील स्वप्नांप्रमाणेच ठरणे हेच असणार आहे। विदर्भ न्यूजसाठी डॉक्टर कुशल लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत।